नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. दलालांच्या गराड्यात असतो कामगार विभाग. विविध योजनांसाठी पैसे घेतल्याशिवाय होत नाही काम. भाजप प्रदेशसह मुख्य प्रवक्ता अजित चव्हाण अकोल्यात. सोमवारी विविध पुस्तकांचे त्यांच्या हस्ते प्रकाशन. अहमदाबाद स्टाईल गरबा सीझन 2 ला उत्स्फूर्त प्रतिसाद. आकर्षक बक्षीस जिंकण्याचे आयोजकांचे आवाहन. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर. मूर्तिकार अंतिम टप्प्याच्या कामात व्यस्त. मूर्तींच्या किमती वधारल्या. छात्र तरंग युवा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत. तरुणांचा उत्साह शिगेला. आता सविस्तर बातम्या. कामगार विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कामगारांची सर्रास लूट सुरू असताना कामगार विभाग यावर काय उपाययोजना करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व अनागोंदीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. बांधकाम कामगार पेटी वाटप योजनेत थेट 2 ते 2.5 हजार रुपये प्रति अर्ज दलाल आणि एजंट घेत आहेत. नेमके हे दलाल आणि एजंट कोणाला पैसे देत कामगारांचे अर्ज निकाली काढत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ दलाल आणि एजंट यांच्यामार्फत दाखल केले जाणारे अर्ज मंजूर होण्याचा गोरखधंदा येथे तेजीत असून मोठा घोटाळा तर या ठिकाणी होत नाही ना, याची खातरजमा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी करण्याची गरज आहे. शासकीय कार्यालयाच्या खाली एजंट व दलालांचे अड्डे पाहता या ठिकाणी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी धाड टाकून कारवाई करण्याची मागणी कामगारांची आहे. भलत्याच कामगारांना पेट्या देण्यात येत असल्याची ओरड आहे. याचा तपासही होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कामगार विभागाच्या या पेट्यांच्या मागे अनेक राजकारणी आपली पोळी शेकून घेत असल्याची माहिती आहे. काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या भागात स्वतःचे गोडाऊन उभे केले आहे. त्यांचे कार्यकर्ते म्हणतील त्यांनाच ते पेट्या देण्यात येत आहे. संस्कृती संवर्धन समिती व श्री सनातन धर्मसभा पुस्तकालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशन सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ता व बुद्धिजीवी प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक अजित चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्कृती संवर्धन समिती व श्री सनातन धर्मसभा पुस्तकालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विकसित महाराष्ट्र, नवे फौजदारी कायदे, वक्फ बोर्ड, एक गठ्ठा मतदानाचा धडा, निर्मलवारी अभियान, बदलती मुंबई आणि सुरक्षेची आव्हाने या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ता व बुद्धिजीवी प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक अजित चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 विदर्भ चेंबर सभागृह, पहिला मजला, शावगी टॉवर, लोकमान्य टिळक रोड येथे हा सोहळा होईल. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कृती संवर्धन समिती अध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे, श्री सनातन धर्मसभा पुस्तकालयाचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी केले आहे. RRC नेटवर्क आणि सिटी मैत्रीण प्रेझेंट अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉप सीझन 2 ला यंदा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकोला जिल्ह्यातील सगळ्यात मोठा गरबा वर्कशॉप असून अगदी वाजवी दरामध्ये महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात तुम्ही पण सहभागी होत आकर्षक बक्षिसे जिंकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. RRCच्या कार्यकारी संचालिका सौ ऋतुजा देशमुख यांच्या संकल्पनेतून हा गरबा वर्कशॉप करण्यात आलेला आहे. या गरबा वर्कशॉपला सुप्रसिद्ध कोरिओग्राफर शुभम नवथाडे यांना असिस्टंट कोरिओग्राफर शुभम मोरे यांचे सहकार्य आहे. प्रोग्राम हेड पल्लवी डोंगरे यांच्या मार्गदर्शनात याचे आयोजन करण्यात आले आहे. हेल्थ पार्टनर डॉक्टर सतीश प्रधान यांचे कुठल्याही औषधीशिवाय असाध्य आजार हा बरा करणारे विदर्भातील एकमेव आरोग्य क्रांती न्यूरोथेरपी सेंटर. त्याचप्रमाणे गरबा वर्कशॉपच्या महिलांना मंथन ट्रॅव्हल्सतर्फे पुणे ते अकोला, अकोला ते पुणे ऑनलाईन तिकिटावर 15% डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे. ज्वेलरी पार्टनर आभूषण की परिभाषा, ईशा ज्वेलर्स, MG रोडवरील ईशा ज्वेलर्स,
नवरात्री उत्सवामध्ये उत्कृष्ट कलेक्शन असणारे दीपाली वर्मा आणि जागृती लोधिया यांचे सेनेडो नवरात्री कलेक्शन, त्याचप्रमाणे दररोज विमल ई बाईकतर्फे बक्षीस देण्यात येत आहे। आता अवघे 3 दिवस बाकी आहेत, त्यामुळे 3 दिवसाचे प्रशिक्षण घेऊन तुम्ही सुद्धा भव्य दिव्य गरबा वर्कशॉपच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात। त्यासाठी 98 90 51 85 81 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करत प्रवेश शुल्क 200 रुपये अदा करावे, अशी माहिती प्रोग्राम हेड पल्लवी डोंगरे यांनी दिली आहे। 8 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आज 6वा दिवस पूर्ण झाला। मज्जा या गोष्टीची येते की सर्वांना सर्व स्टेप्स येत आहे आणि सगळे मेहनतीने त्या स्टेप्सकडे फोकस देऊन सगळे स्टेप व्यवस्थित करत आहे, याचा मला खूप आनंद होत आहे। जो विचार करून हा गरबा वर्कशॉप सुरू करण्यात आला होता की नवीन स्टेप्स यावर्षी मी कोणती स्टेप रिपीट करणार नाही, वयाचा पूर्ण भान ठेवून लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत म्हणजे सिनियर्स लोकांना पण त्या स्टेप्स आल्या पाहिजेत। स्पेशली माझ्याकडे ज्या पण लेडीज येतात शिकायला, ज्या गरबा शिकत आहेत, जास्त करून आम्ही एंट्रीज लेडीजांनाच दिलेली आहे। अशा लेडीजांना प्रत्येकाला स्टेप्स येत आहे, कोणती वयोगट नाही आहे याच्यात, सगळे छान करत आहेत। बघूया आता कॉम्पिटिशन मध्ये काय रंगरंग होतील, चला येऊया। मी यावर्षी सुद्धा शुभम सरांसोबत जोडलो आणि यावर्षीचा अनुभव खूप चांगला होता आणि शुभम सरांनी जे स्टेप सांगितले नवीन ते सर्व वयोगटाच्या म्हणजे जे लेडीज आहेत आणि लहान मुलं असतील किंवा यंगस्टर असतील त्या सर्वांना येतात आणि खूप छान वर्कशॉप आहे यावर्षी। नमस्कार सगळ्यांना, गेली 6 दिवस झाले RRC नेटवर्क प्रेझेंट अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉप सीझन 2 धुमाकूळ घालतोय आणि आता आमचा 6वा दिवस जस्ट आज कंप्लीट झालाय। तर आपण बघूया आमच्या सगळ्या महिला वर्गांच्या काय काय प्रतिक्रिया येत आहेत। शुभम सरांनी आम्हाला खूप सुंदर प्रशिक्षण दिलेलं आहे आणि खूप सुंदर आम्हाला गरबा शिकवलेला आहे, तर मी त्यांचे म्हणजे मनापासून आभार मानते। आणि मला इथं आयकार्डची सिस्टीम खूप आवडली आहे। पुढच्या वर्षी मी इथंच येणार, आयकार्ड आहे। पल्लवी ताईचं नियोजन बघितल्यावर काही सांगावंच नाही लागत, मी तर मागच्याच वर्षी बुक केलेलं होतं, आता तरी आयकार्ड सांगितलं। पल्लवी आणि शुभम सरांचा कोरिओग्राफर बघून काही सांगावंच नाही लागत। त्यापेक्षाही खूप सुंदर यावर्षी स्टेप शिकवला आहे आणि पुढच्या वर्षी यापेक्षाही बेस्ट राहील असा आमचा आत्मविश्वास आहे। थँक्यू पल्लवी, शुभम आणि RRC ची तब्येत ठीक नसूनही त्यांनी छान नियोजन केलेलं आहे। सर्वप्रथम मी RRC नेटवर्कचे खूप खूप धन्यवाद मानते, कारण अत्यंत वाजवी दरामध्ये त्यांनी हा वर्कशॉप केला आहे आणि वाजवी दर आहे असं नाही की मग स्टेप्स शुभम सरांनी खूप मेहनत करून आम्हाला खूप छान स्टेप्स शिकवलेले आहे। 6 दिवस वेगवेगळ्या स्टेप्स घेतलेले आहेत, त्याच्यामुळे RRC नेटवर्कचे आणि सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद। पल्लवी मॅम आणि ऋतुजा मॅम यांनी अरेंज केलेला गरबा वर्कशॉप सारच आहे असंच मी म्हणणार, कारण की आमच्या अकोल्यामध्ये आतापर्यंत असं गरबा वर्कशॉप झालेला आम्ही पाहिलेलं नाही। अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉप तर म्हणतात आहे, पण चिचोडा, छकडी वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे स्टाईल आम्हाला इथे शिकायला मिळत आहेत आणि असले स्टाईल्स आम्ही आजपर्यंत काही शिकलेले नाही आणि घरी शिकल्यासारखं वातावरण वाटत आहे। सर आणि मॅम सगळ्यांची खूप काळजी घेतात, तिथे खूप सुरक्षित वातावरण आहे आणि स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि खूपच चांगल्या वातावरणात एकदम छोटे लहान सिनियर सिटीजन आणि यंग महिला सगळेजणी आनंदाने सहभागी होत आहे आणि असं खेळताना असं वाटत नाही की कोणी मोठा आहे कोणी लहान आहे आणि प्रत्येक जणाला योग्य न्याय मिळतो। एखाद्याला जमली नाही तर सर पुन्हा ती स्टेप समजावून सांगितल्याशिवाय पुढे जात नाही, कारण ते म्हणतात आपला एकच मंत्र आहे मोदीजींसारखा की सगळ्यांनी सोबत चालण्याचं। 2024च्या गरबा कॉम्पिटिशन मध्ये सगळ्यांनी भाग घेतला, सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं, त्यामध्ये पल्लवी ताई, ऋतुजा मॅडम सर्वांनी खूप सहकार्य केलं आणि लेडीजचा पण चांगला रिस्पॉन्स मिळाला, त्याच्यासाठी सिटी चॅनलचे मी खूप खूप आभार मानते। आणि सिटी चॅनलने दरवर्षी प्रत्येक वर्षभरात असेच काही ना काही प्रोग्राम घ्यायला पाहिजे असे मी त्यांना म्हणजे इच्छा दर्शवते। धन्यवाद, थँक्यू। अहमदाबाद स्टाईल गरबा शॉप जो सुरू केलेला आहे ऋतुजा ताई आणि कल्पना ताई यांनी, तर खरंच त्यांच्या मी खूप खूप आभारी आहे आणि इथून पुढे तुम्ही असंच कार्यक्रम तुम्ही सुरू ठेवत जा, आम्ही तुम्हाला असंच सहकार्य करत राहू। धन्यवाद सर्व टीमचे, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉप सीझन 2 प्रेम आमचा विश्वास वाढवणारा आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतो RRC नेटवर्क, सेवा आमची करमणूक तुमची। बघत रहा RRC नेटवर्क। नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसात येऊन ठेपला आहे। मूर्तिकार विक्रेत्यांची उत्सवाची अंतिम तयारी टप्प्यात पोहोचली। देवीच्या विविध प्रकारच्या मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत।
गणेशोत्सवानंतर भक्तांना ओढ नवरात्रोत्सवाची असते। त्यासाठी देवीच्या मूर्तिकारांची लगबग सुरू झाली असून ग्राहकांची जास्त मागणी असलेल्या मूर्ती साकारण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे। नाशिकमध्ये नवरात्र उत्सवात सप्तशृंगी देवी रेणुका माता रूपातील मूर्तींना सर्वाधिक मागणी असते। अशा मूर्ती ग्राहकांकडून बुक केल्या जात आहेत। त्याचबरोबर तुळजापूरची महालक्ष्मी, दुर्गादेवी, एकविरा देवी, वाघावर स्वार झालेली अंबामाता आदी विविध देवीची रूपे बाजारपेठेत उपलब्ध आहेत। मूर्ती बनविण्यासाठी लाल, हिरवा, गुलाबी, पांढरा, भगवा आदी रंगाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो। मूर्तींना विविध प्रकारच्या आभूषणांसह विविध रंगांच्या आकर्षक साडी कारागिरांकडून तयार केल्या जात आहेत। साडी नेसलेल्या देवीच्या मूर्तींना ग्राहकांची पसंती मिळत असून अशाच मूर्ती साकारण्याकडे नागरिकांचा कल आहे। जरी चमकी आणि वेलवेटच्या रंगांपासून तयार करण्यात आलेली साडी नेसलेल्या देवीच्या मूर्तीला ग्राहकांची मोठी मागणी आहे। मूर्तीच्या किमतीत 20% वाढ झाल्याने ग्राहकांना मूर्ती घेण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे। हल्लीच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पालक आणि मुलांमधील संवाद हरवत चालला आहे। त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधावा व त्याला नैसर्गिक पद्धतीने वाढू द्यावे, असे आवाहन सुप्रसिद्ध वक्ते आनंद प्रकाश चौकसे यांनी केले। ते प्रभात किड्स स्कूलमध्ये झालेल्या पालकांच्या कार्यशाळेमध्ये बोलत होते। आपल्या मुलांना जे करायचे आहे ते करू द्या। त्यांना कशामध्ये रुची आहे किंवा ते पुढे भविष्यात काय करणार त्यांना स्वतः निर्णय घेऊ द्या। मी डॉक्टर आहे म्हणून माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे असा अट्टहास नको। त्याला कशात आवड आहे ते आपण पाहिले पाहिजे। आपल्या मुलांची दुसऱ्या मुलांसोबत तुलना करू नका, कारण त्यामुळे आपणच आपल्या मुलाचे खच्चीकरण करतो। म्हणून आपण आपल्या मुलांना सपोर्ट करायला हवा। सबसे पहली बात, पेरेंटिंग होता क्या है। एक डॉक्टर है और वो बचपन से चाह रहा है कि मेरा बेटा डॉक्टर बन जाए, या एक स्कूल का संचालक है और वो चाह रहा है कि मेरा बेटा भी भविष्य में स्कूल चलाए। ये पेरेंटिंग बिल्कुल भी नहीं है। हमारा जो बच्चा घर में पैदा होता है वो एक यूनिक पीस है। सबसे पहली बात, वो अद्वितीय है, उसके जैसा दूसरा होता ही नहीं है। हम इतने लोग बैठे हैं, 800 करोड़ पॉपुलेशन है दुनिया की, दो चेहरे मिलते नहीं, दो पत्ती किसी झाड़ की मिलती नहीं, दो गुलाब के फूल एक जैसे होते नहीं हैं। तो आप क्यों उम्मीद कर रहे हो कि आपका बच्चा किसी के जैसा है। सबसे पहली चीज, जो बच्चा यूनिक है, अद्वितीय है, वो अपना कुछ लिखा के लाया है। यावेळी पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी यथोचित उत्तरे दिली। मुलांना टीव्ही किंवा मोबाईल बाबतीत, होमवर्क बाबतीत पालकांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी समाधानकारक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले। यावेळी सुरुवातीला प्रभातचे संचालक डॉक्टर गजानन नारे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना डॉक्टर गजानन नारे यांनी आनंद प्रकाश चौकसे यांच्या पालकत्वाबद्दलच्या रोखठोक विचारांबद्दल त्यांचे आभार मानलेत। एक विनम्र अनुरोध, बच्चे को कंपेयर मत करो। आपका बच्चा सेकंड आ गया, लेट्स सेलिब्रेट। थर्ड आ गया है, फिफ्थ आ गया है, कोई दिक्कत नहीं। आप में से कौन व्यक्ति अभी चाहेगा कि चलो मेरे से आके कंपेयर कर लो, मेरे को क्या क्या आता है मैं बताता हूँ और मैं क्या क्या तीर मार सकता हूँ, आप आ जाओ। आपका मन करेगा, मेरा भी नहीं करेगा। मैं क्यों किसी से कंपेयर होने जाऊँगा। अभी हम ढूंढेंगे कौन सुंदर है, ये इतने सारे लोग बैठे हैं। पॉसिबल है कोई रिजल्ट पे पहुँचेंगे। हर एक को लग रहा है मैं सुंदर हूँ और कोई भी खड़ा नहीं होगा इस कंपटीशन में। तो मेहरबानी करके अपने बच्चे की तुलना किसी दूसरे से मत करो। सफल होने का आसान तरीका है, सारा कंपटीशन खुद से करो। शहीद जवानांच्या स्मृती समाजात जागृत राहण्यासाठी विश्वमांगल्य सभेद्वारे आज पूर्वज आणि शहीदांचे स्मरण करण्यात आले। यावेळी शहरातील मान्यवर उपस्थित होते। शहीदांचे बलिदान देश विसरू शकत नसल्याचे मत मांडले गेले। देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांच्या स्मृती जागविण्यासाठी विश्वमांगल्य सभेद्वारे आज एका आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमात शहरातील शहीद स्मारकातील सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले। या कार्यक्रमाला विश्वमांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखा खंडेलवाल यांची उपस्थिती होती। विदर्भ प्रदेश संघटक तेजसा जोशी, आर्यप्रभा घुले, निशा टावरी, वर्षा हुपेले तसेच समस्त विश्वमांगल्य सभा कार्यकारिणीची उपस्थिती होती। यावेळी शहीद परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला। देशाच्या संरक्षणार्थ आपले बलिदान देणाऱ्या शहीदांना मानवंदना आणि त्यांचे स्मरण नित्य होण्याची गरज यावेळी व्यक्त केली गेली।
विश्व मांगल्य सभा आप सभी का यहाँ हार्दिक स्वागत करती है। विश्व मांगल्य सभा एक मातृ संगठन है जो देव देश धर्म के लिए हर घर में जन जागृति लाने का कार्य कर रही है कि घर घर में एक अच्छी माँ की निर्मित हो, जो माँ देव देश और धर्म यह सभी कुछ जाने। और आज श्राद्ध पर्व के उपलक्ष्य में यहाँ श्रद्धा पर्व मनाया जा रहा है। जो वीर देश के लिए अपनी आहुति दिए हैं उनको याद करके आज श्राद्ध पक्ष के निमित्त यहाँ श्रद्धांजलि देने का आयोजन किया गया है। पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने चांगलीच धावपळ उडाली होती, पण स्थानिक लोकांची समयसूचकता आणि अग्निशमन दलाची तत्परता पाहता मोठा अपघात झाला नाही। शहरातील दाऊदभाई कादरभाई पेट्रोल पंपच्या जवळच असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरला आज सकाळच्या सुमारास शॉक सर्किटमुळे आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली। स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती अग्निशमन विभागाला दिली असता अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली। या भागात विद्युत डीपीवर जास्त लोड आल्याने सदरची आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असून संपूर्ण परिसराची लाईन बंद करण्यात आली, नंतर ती सुरळीत करण्यात आली। पेट्रोल पंपाजवळ ही आग लागल्याने सर्वांनी चांगलाच धसका घेतला होता, पण अग्निशमन दलाने त्वरित आग आटोक्यात आणली। अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरातील एसटी आगारासमोर प्रचंड असे अतिक्रमण वाढले आहे। हे अतिक्रमण काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष मोठ्या अपघातास आमंत्रण देणारे असेच आहे। हे चित्र रोजचे असून मोठ्या अपघातानंतर ते बदलणार आहे काय असा प्रश्न आता विचारला जात आहे। दर्यापूर एसटी आगारासमोर अतिक्रमणाने नागरिक त्रस्त आहेत। इतकेच नाही तर बस वाहक देखील आता त्रस्त झाले आहेत, तरी देखील प्रशासनाला मात्र जाग येताना दिसत नाही। फळ विक्रेते व प्रवासी वाहने रस्त्यावर उभी राहत असताना एसटी बसेसला मात्र आगारातून बस काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। त्यामुळे एसटी आगारांसमोर अपघात होण्याची दाट शक्यता आहे। प्रशासनाला अपघाताची प्रतीक्षा आहे का असा सवाल आता दर्यापुरातील नागरिकांनी केला आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिकेचे अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे एसटी आगारासमोर अतिक्रमण वाढले आहे। मात्र ज्या प्रवेशद्वारातून एसटी बस बाहेर निघते त्याच्या समोरच इतर खासगी वाहने उभी करून अडथळा निर्माण करण्यात येतो। प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी हा संपूर्ण प्रकार रोज बघते, मात्र कारवाई करायला कोणीही पुढे येत नाही। त्यामुळे स्वतः एसटी कंडक्टरला उतरून वाहने समोर नेण्यास सांगण्यात येत असल्याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे। नवीन एसटी स्टँडचे बांधकाम सुरू असल्याने आगारात एका बाजूला बसेस लावण्यात येत आहे, त्यामुळे इथे प्रवाशांचा गोंधळ होतो। तसेच खासगी वाहनांची संख्या सुद्धा वाढली आहे। त्यामुळे प्रशासनाने कारवाई करून हे अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिकांनी आरआरसीशी बोलताना केली आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात 4 दिवसीय छात्र तरंग युवा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची चांगलीच रंगत आली आहे। शुक्रवारपासून कार्यक्रमांची सुरुवात झाली असून याचा समारोप 30 सप्टेंबर रोजी होणार आहे। अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ अशा 5ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून यामध्ये लोकसंगीत अंतर्गत ढोलकी, ढोल, नगारा, डफ, हलगी, मृदंग, नाल, लहान ढोल, मोठा ढोल, संबळ, तुणतुणे, तुतारी, बासुरी, शंख, चौंडक इत्यादी भारतीय वाद्यांचे वादन करण्यात आले। भारतीय समूहगीत स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। यामध्ये राष्ट्रीय पारंपरिक पद्धतीचे गीत गायन करण्यात आले। प्रहसन व मूकनाट्य स्पर्धेमध्ये अनेक समूहांनी सहभाग नोंदविला। एकांकिका स्पर्धेमध्ये ज्वलंत सामाजिक व तरुणाईला भेडसावणाऱ्या समस्या या विषयावरील विविध एकांकिका सादर करण्यात आल्या। गोंधळ, हरियाणवी, राजस्थानी, गुजराती, जोगवा, कालबेलिया, जागर व मराठी संस्कृतीशी संबंधित विविध प्रकारच्या पारंपरिक लोककला संदर्भात नृत्य सादर करण्यात आली। पहिल्या दिवशी अकोलेकरांनी विविध स्पर्धांना उत्स्फूर्त हजेरी लावली असून यावेळी विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला। पाहूया त्याची एक झलक। Professor Ram Aghe Institute of Technology and
रेरा अमरावती सहर्ष आणि सविनय सादर करतात. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. दलालांच्या गराड्यात असतो कामगार विभाग. विविध योजनांसाठी पैसे घेतल्याशिवाय होत नाही काम. भाजप प्रदेशसह मुख्य प्रवक्ता अजित चव्हाण अकोल्यात. सोमवारी विविध पुस्तकांचे त्यांच्या हस्ते प्रकाशन. अहमदाबाद स्टाईल गरबा सीझन 2 ला उत्स्फूर्त प्रतिसाद. आकर्षक बक्षीस जिंकण्याचे आयोजकांचे आवाहन. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर. मूर्तिकार अंतिम टप्प्याच्या कामात व्यस्त. मूर्तींच्या किमती वधारल्या. छात्र तरंग युवा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत. तरुणांचा उत्साह शिगेला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.